कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रस्तुत आपला चाललेला हा हरिपाठ आणि या हरिपाठामध्ये अभंग पाचव्या अभंगाचं आज चिंतन आपल्याला करायचं आहे. गेली 8 दिवस वारीमुळे आपलं चिंतन बंद होतं. आता कार्यक्रम सगळे संपलेत, त्यामुळे आता पुन्हा हरिपाठाचं चिंतन नेहमीप्रमाणे आपण चालू करणार आहोत. तो 5वा अभंग आहे आजच्या या चिंतनामध्ये. तर 5वा अभंग असा आहे. योग याग विधी नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावेन देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात आणि साधूंचे संगती तरुणोपाय. असा हा 5वा अभंग आहे. हा 5वा अभंग थोडासा योग यागाच्या प्रक्रियेमुळे थोडासा कठीण आहे. वास्तविक पाहता आपल्याला योग याग करायचे नसतात, पण माहिती म्हणून तुम्हाला ऐकून तर ठेवावं लागेल. हे इतकं कठीण आहे आणि त्यामुळे आपण त्या प्रक्रियेत जाऊ नये आणि म्हणून आपल्याला ते ऐकणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थी हे सांगितलं त्या अर्थी सांगणाऱ्याला ते सांगावंच लागेल आणि ऐकणाऱ्याला ते ऐकावंच लागेल. आणि मग आपल्या प्रक्रियेमध्ये आपण अनेक साधनं असतात, त्या कोणत्या साधनाचा स्वीकार करून आपण साधना करायची हे आपण नेहमी सांगत असतो. तर असो, आजचा हा अभंग आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगासारखी प्रक्रिया, यागासारखी प्रक्रिया आणि विधी नाम वेदाने विधान केलेले अनेक प्रकारचे जे कर्म असतात, या तिन्ही गोष्टी असतात. याने सिद्धीनाम भगवत प्राप्तीनाम मोक्ष प्राप्त होणार नाही. त्या एक प्रकारच्या माणसाला उपाध्याच आहेत. का? वायाची उपाधी दंभ आणि दंभ धर्म ही एक प्रकारची उपाधी आहे. योग याग आणि विधी हे आचरण करत असताना माणसाला अभिमान अहंकार होतो. अहंकारातून दंभ जन्माला येतो आणि दंभ जन्माला तो एकटा जन्माला येत नाही, ते 6 प्रकारचे रूप घेऊन येतो. आणि आल्याच्या नंतर त्या दंभाच्या रूपाने माणसाला मग ती एक प्रकारची उपाधी तयार होते. मग ते आपण पुढे आलो चिंतन करणार आहोत. असं जे योग आणि याग विधी यांनी भगवत प्राप्ती होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे विनाकारणच माणसाला एक उपाधी तयार होत असते. दुसऱ्या चरणात म्हणतात, भावेविन देव नकळे निसंदेह. मग भगवंताची प्राप्ती कशाने होईल, मोक्षसिद्धी कशाने प्राप्त होईल? तर भगवंताला शुद्ध भावातून भगवत प्राप्ती होत नाही, हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून भावेविन देव नकळे निसंदेह, यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. भगवंताचं ज्ञान होण्याकरता तुम्हाला भावा वाचून भक्ती नाही, भक्ती वाचून मुक्ती नाही, आपला अभंग झाला आहे. आणि म्हणून भावेन देव न कळे, भावे वाचून देव कळत नाही, याबद्दल कोणी संदेह घ्यायचं काही कारण नाही. आणि गुरुविना अनुभव काय सकळे. ज्या परमात्म्याचं, ज्या संत महात्म्यांना अनुभव आला, सद्रूप चिद्रूप आनंदरूप अशा परमात्म्याचा अनुभव आला, तो अनुभव आपल्याला गुरुशिवाय कोण सांगेल? गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरु वाचून तो अनुभव कळत नाही. शब्द ज्ञानाने मुक्ती प्राप्त होत नाही. तर गुरूंच्या सान्निध्यात राहून गुरूंनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवानुसारच आपल्याला भगवंताचा अनुभव प्राप्त होतो. आणि मग असे श्रीगुरू असतात आणि त्यांनी सांगितलं तरच आपल्याला तो उपदेश फळाला येतो. अशी गोष्ट असली तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तपे विन दैवत आणि दिदल्या विन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांगे. आपल्या श्रीगुरूंच्याबद्दल आपली निष्ठा कशी असावी, त्यांच्याबद्दल भावना कशी असावी, त्यांच्याबद्दलची सेवा कशी असावी, याकरता माऊली सांगतात, अहो ज्याप्रमाणे
दैवत प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तप केल्याशिवाय जसं दैवत मिळत नाही, एखाद्याला काय दिल्याशिवाय त्याला ते काय प्राप्त होत नाही, तसं तुम्ही श्री गुरूंना सेवेच्या रूपाने, प्रेमाच्या रूपाने, भावनेच्या रूपाने जर तुम्ही त्यांना प्रसन्न करून घेतलं नाही तर ते तुम्हाला त्यांच्या अनुभवाचं तत्त्वज्ञान कसे सांगतील ते? तसं सांगणारच नाहीत. म्हणजे जसं तप वाचून दैवत मिळत नाही आणि तप वाचून दैवत मिळत नाही, कोणाला काय दिले वाचून त्याला प्राप्त होत नाही, तसं श्रीगुरूंना सेवेच्या रूपाने, प्रेमाच्या रूपाने, निष्ठेच्या रूपाने तुम्हाला ही भावना द्यावी लागते. ते मग प्रसन्न होतील आणि त्यांच्या हित, आपल्या हिताचं गुज ते आपल्याला निश्चित सांगतील. माऊली म्हणतात, तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजविन हित कोण सांगे? कोण सांगत जगतामध्ये गुजे वाचून? तसं संतांच्या ठिकाणी, गुरूंच्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचं असेल तर त्यांना हे काहीतरी दिल्याशिवाय, प्रेम दिल्याशिवाय ते त्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला सांगणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या म्हणून माऊली सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूंच्या संगतीत तरुणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मी आपल्याला पुढे शेवटच्या चरणामध्ये दृष्टांताचे प्रकार आणि दृष्टांत काय असतो ते तुम्हाला सांगेल ते. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या स्वतःच्या अनुभवाची एक गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितली? गुरूंच्या संगती वाचून, साधू संतांच्या संगती वाचून जगात भगवत प्राप्ती किंवा ह्या महादुस्तर संसारातून तरुण जाण्याकरता जगात दुसरा कोणताही उपाय नाही. हा माझा अनुभव आहे. साधूंची संगती नाम, संतांची संगती नाम, श्रीगुरूंची संगती, त्या संगतीनेच आपल्याला तरुणोपाय सापडतो किंवा तरुण जाता येतं. आणि म्हणून भगवंताचं भजन करावं, भगवंताचं भजन करून अंतकरण शुद्धी करावी, श्रीगुरूंची सेवा करावी आणि त्यातून आपल्याला भगवत प्राप्ती होईल. असा अभंगाचा थोडक्यात धावता अर्थ सांगितला. शब्दशार्थ मी आपल्याला विस्तारपूर्वक सांगणार आहे. तर प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या चरणामध्ये योग याग विधी येणे नोहे सिद्धी. तर योग ही प्रक्रिया आहे. योगाची प्रक्रिया जरी केली तर त्याने भगवत प्राप्ती होत नाही. काय होत नाही असं नाही, पण भगवत प्राप्ती होत नाही. मग त्याने अंतकरण शुद्धी ही सिद्धी प्राप्त होते त्याने. पण योग माऊली म्हणतात, योगही नको, यागही नको आणि विधी नको. नको म्हणण्यातलं तात्पर्य तरी काय आहे? का नको म्हणतात ते? म्हणजे सर्व शास्त्रांनी योगाचं वर्णन केलं आहे, संतांनी वर्णन केलं आहे. मग योग नको का म्हणतात? तर प्रथम योग म्हणजे काय हे प्रथम पाहिलं पाहिजे. योग शब्दाचे युज या धातूपासून योग शब्द तयार झाला आहे आणि योग शब्दाचे अर्थ आहेत 49 अर्थ आहेत. योग शब्दाचे अर्थ तर आता ते योग एक स्वतंत्र शास्त्र आहे. पतंजली त्याचे प्रवर्तक आहेत. पतंजली ते शास्त्र निर्माण नाही केलं, पण त्याचे ते प्रवर्तक आहेत. ते त्याचे आपण विस्तार करणारे आहेत. पण योग विद्या ही उपनिषदापासून, वेदापासून, पुराणापासून ही आहे. प्रत्येक ठिकाणी योग विद्या आली ती सांगन आपल्याला पुढे. तर असा जो योग आहे तर त्या योगाची प्रक्रिया काय असते? योग कशाला म्हणतात? तर योग हा अष्टांग योग आपण पाहत असतो. तो योग शब्दाचा अर्थ आहे युज समाधो किंवा युजुर योगे. या दोन धातूपासून योग शब्दाची निर्मिती झाली आहे. आणि योग याचा अर्थ काय? योगच चित्तवृत्ती निरोध. हा म्हणजे योग हा चित्तवृत्तीचा निरोध करतो. म्हणजेच काय करतो? तो चित्ताला स्थिर करतो, चित्तातले दोष दूर करतो. त्याला योग असं म्हणतात. योग याचा अर्थ संबंध असाही होतो, अनेक त्याचे अर्थ होतात. पण त्रुटकाताला काहीतरी सांगावंच लागेल आपल्याला. तर या अष्टांग योगामध्ये प्रमुख 4 योग मानलेले आहेत. मंत्रयोग, हाटयोग, लय योग आणि राजयोग. हे 4 योग मानलेले आहेत. ते योगातले हे 4 प्रकार आहेत, मुख्य प्रकार. तर त्यातला मंत्रयोग याचा अर्थ काय असतो? तो मंत्रयोग म्हणजे मंत्रातली मूळ शक्ती प्रकाशित करणे आणि कोणत्या मंत्राने कोणतं फल प्राप्त होतं याचा विस्तार केला आहे त्याच्यामध्ये.
कोणता मंत्र म्हटलं तर कोणतं फल प्राप्त होतं, त्यापासून आपल्याला कोणते फायदे होतात, त्याचप्रमाणे मंत्रात त्यातली काय ती शक्ती जागृत करावी लागते, मंत्रातली शक्ती जागृत करावी लागते. तर मंत्र काय असतो, मंत्राचं फल काय असतं, मंत्राची शक्ती कशी जागृत केली जाते, तर त्याकरता ते योग निष्णात असतात, मंत्रयोगात जे निष्णात असतात ती ही गोष्ट आपल्याला सांगतात. आणि मग मंत्रयोगाच्या शेवटची सिद्धी त्याची काय, त्याला समाधी अवस्था म्हणतात. तर समाधीला त्यांनी भाव समाधी असं पण म्हणतात. असा मंत्र एक थोडक्यात सांगितलं तुम्हाला, ते काय थोडक्यामध्ये सांगण्यासारखा विशेष नाही तो, पण तरी सांगितलं. दुसरा असतो हठयोग. तर हठयोगामध्ये देहशुद्धी होत असते. या योगामध्ये याला काय म्हणतात, आसने आणि मुद्रा. या मुद्रा असतात, अशा मुद्रा असतात, त्या अशा हाताच्या मुद्रा केलेल्या असतात त्या मुद्रा. आणि आसने किती असतात, ते 84 आसनं असतात. ते 84 आसनं असतात. ते आसनं सांगतो तुम्हाला पुढे. तर असे या ठिकाणी मुद्रा आणि आसनं ज्यामध्ये सांगितलेले असतात त्या महत्त्वाच्या मानल्या आहेत. आणि चित्ताचं निरालंबन करणं म्हणजे थोडक्यामध्ये चित्त सर्व विषयापासून परावृत्त करणं. आणि असं एकाग्र चित्त करून असं यातला अभ्यास आहे. आणि या हठयोगामध्ये काय म्हणते, त्याला ध्यानाला ज्योतिर्ध्यान, समाधीला महाबोध समाधी असं ते हठयोगा, त्याला प्रत्येकाच्या समाधीचं नाव वेगळं आहे. त्यांनी मंत्रयोगामध्ये भाव समाधी म्हणतात आणि यांच्यामध्ये त्याला ते महाबोध समाधी असं म्हणत असतात. ते समाधीच असते ती. तिसरं आहे लय योग, म्हणजे मानवपिंडी जे असतं ते ब्रह्मांडी, आणि जे ब्रह्मांडी असतं ते पिंडी असतं. आपण जेवढं ब्रह्मांडात म्हणतो ना तेवढं आपल्या पिंडात असतं, आणि आपल्या पिंडात असतं तेवढं प्रक्रिया एकच असते. तर अशी ती प्रतिकृती असते. आणि त्या ब्रह्मांडातलं चलन वलन जे असतं तसंच पिंडातही असतं. म्हणून जीवशिवाचं जे ऐक्य सांगितलं ते कुठं सांगितलं, ते लय योगामध्ये. लय योग तुम्हाला विचारसागरात सांगितलेलं आहे आपण. यातला याचाच अंतर्भाव, यातला याचाच अंतर्भाव, यातला याचा अंतर्भाव, असं लय करून त्याला म्हणतात लय योग असं म्हणतात ते. तर त्या ध्यानाला बिंदू ध्यान असं म्हणतात, आणि त्यांच्या समाधीला महालय समाधी असं म्हणतात. असा हा लय योग असतो. आणि शेवटचा असतो तो राजयोग. तो जीवशिवाच्या अद्वैताची जाणीव करून देणारा हा योग असतो. म्हणजे थोडक्यात जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारा हा अद्वैताची जाणीव करून देणारा हा योग असतो. त्या ध्यानाला ब्रह्मध्यान अशी म्हणतात, आणि समाधीला त्यांच्यात निर्विकल्प समाधी म्हणतात. आपल्या विचारसागरातील सविकल्प आणि निर्विकल्प समाधी. तर हे पतंजलीने हे रचलेले काय आहेत, हे सगळे सूत्र आहेत. असे राजयोगाचेच विस्ताराने वर्णन करतात. पतंजलीने हे राजयोगाचं वर्णन केलं आहे. आपल्याकडे ज्याचा विस्तार असतो सांगितलं जातं, हे सुद्धा राजयोगाचंच थोडंफार सांगितलेलं असतं. आता आपल्याला योग थोडंसं सांगायचे राजयोगाच्या पद्धतीने थोडं मी सांगणार आहे. योग कशाला म्हणतात ते. तर योगाची प्रक्रिया ही 8 प्रकार असतात. 8व्या अंगाला ती समाधी लागली असते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधो, अष्टो अंगानी. मग यातलं प्रत्येकाची गोष्ट अशी असते. इतकं सोपंच नसतं हे. सांगायला फार सोपं असतं, बोलायला फार सोपं असतं. मग यम, नियम, हे सगळे यम म्हणजे नेमकं काय असतं, तर यम म्हणजे अहिंसा, सत्य, स्थेय, ब्रह्मचारी, परिग्रह, याला म्हणतात यम. मग आता यातलं काय काय शक्य आहे आपल्याला. पहिली गोष्ट काय, अहिंसा. अहिंसा म्हणजे काय, कोणत्याही रूपाने हिंसा न करणं. शाब्दिक म्हणा, क्रियात्मक म्हणा, कोणत्या जीवाची हिंसा करू नये. कोण्याही जीवाचा न घडू मत्सर. इथं आपल्याला दिवसभर कितके पोरं डास मारते, शक्य का ती गोष्ट आपल्याला नाही शक्य. कोणाला चिमटा घेतो, कुठलेही डास मारितो. अहिंसेचं तत्त्व पाळणं फार कठीण. आणि अहिंसा ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. ती किती अवघड आहे, ती कठीण आहे, कसं आहे हे सांगितलेलं आहे. अहिंसा, अस्तेय, चोरी करू नये. विशेषतः कशाची चोरी केली तर चालेल, पण कमीत कमी सोन्याची चोरी करू नये. असं नाही त्याचा अर्थ, चोरी असते. पण शास्त्र एका चोरीला परवानगी देत. कोणती, जर तुम्हाला भूक लागली असली आणि जो खायचा पदार्थ असला आणि तुमचे प्राण कंठात आले तर तेवढं तुम्हाला
प्राण जगवण्याकरता तुम्ही चोरून खाल्लं तरी चालतं, पण खाल्ल्यानंतर त्याला सांगायचं मी तुझं खाल्लंय म्हणून. हा म्हणजे मरायची वेळ आली तर ते असं आहे. खायचे पदार्थ असले तर खायचं, पण त्याला सांगायचं मी तुझे चोरून खाल्ले म्हणून, मग तुम्हाला दोष लागत नाही. चला असो, म्हणजे असं अहिंसा आणि अस्तेय याचा अर्थ चोरी न करणे. आणि ब्रह्मचर्य हे 8 प्रकारचं आहे. तर ते 8 प्रकारचं ब्रह्मचर्य हे सांगायला खूप सोपं असतं, आचरण करायला कलियुगामध्ये ब्रह्मचारी राहायला काय परवानगी नाही ती. पण मग आता जे राहतात ते ब्रह्मचारी जीवन व्यतीत करतात, मग त्यांचं तर कौतुकच केलं शास्त्रांनी, संतांनी, सर्वांनी. ते काही सोपी गोष्ट थोडी तिथे. त्याला काय म्हणतात, हे आशी धाराव्रत, तलवारची धार चाटल्यासारखं, तलवारीच्या धारावर चालल्यासारखं. आणि म्हणून ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे कशाचाही संग्रह करू नये. तर लोक आता सध्याच्या काळात महाराज लोकांच्या उद्धाराची किती काळजी घेतात. प्रत्येकजण यूट्यूबला आलेत, बेचारे कोण कोणत्या रूपाने प्रगट होतात. महाराज लोकांनी पैसा घेऊ नये, महाराजांनी हे घेऊ नये, महाराजांनी ते घेऊ नये, ते घेऊ, म्हणजे आपल्याला परिग्रह करू नये हे सांगण्याकरता किती बेचारे पुढे आलेत. आणि ते खरोखर सांगतात, ते चांगलं आहे. फक्त त्यांचा स्वतःचा थोडासा विचार केला तर बरं होईल. त्यांनी सगळा परिग्रह टाकलाय का सांगणाऱ्यांनी, असं आहे. आणि परिग्रह जर सगळाच टाकला तो जीवन कसं काय चालेल. ते बोलणं फार सोपं असतं. युग बदललेलं असतं, युग महात्म्य बदललेलं असतं. 700 वर्षाचं आणि 400 वर्षाचं आता या कलियुगामध्ये जर वापर केला तर सगळं बंद पडेल. एक उदाहरण मला त्याच्यावर बरंच बोलावं वाटतंय, पण नको असं वाटतं. ते शिवाजी महाराजांनी तलवार घेऊन आणि घोडा घेऊन युद्ध केलं, मुसलमानाशी युद्ध केलं का नाही. आपलं आजचं सैनिक म्हणलं तलवारून घोडा घेतो युद्ध करतो, जगून ते केलं आपल्या भारताला. ते हां, ते तर किती 100 किलोमीटरहून ती आपल्यावरती गोळे टाकतील, मारून टाकतील ते. मग तीच नीती सगळीकडे चालते का. प्रत्येक युगाने प्रत्येक देश, काल, प्रसंग हे सगळं बदलत असतं. आणि बदलाचा स्वीकार जर नाही केला तर याच पद्धतीने लोकांनी हिंदू धर्माचं खच्चीकरण केलं. ह्याच पद्धतीने लोकांनी हिंदू धर्माचं खच्चीकरण केलं. आजही त्या कालामध्ये जाणून न जाणून तशा गोष्टी चुकून होतात त्या. तो चालतो असो तो भाग. त्याकरता बऱ्याच गोष्टी, एखादी गोष्ट चांगल्याकरता थोडी वाईट स्वीकारावीच लागते. आणि त्यामुळे मग तशा गोष्टी घडत असतात. असो, अपरिग्रह म्हणजे संग्रह करू नये. कोणाचं चाललं हे वारकरीचं नाही सांगत आहे, हे ज्याला योग करायचं त्याचं सांगतो तुम्हाला. अहिंसा, अस्तेय, अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नाही, 5 आहेत ना. अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. म्हणजे अहिंसा, अस्तेय, बरोबर नाही, सत्य आहे ना. अहिंसा, सत्य, अस्तेय. सत्य राहिलं मध्ये, ते सत्य. चला, ते सत्याचं सगळं माहिती आहे, कौत्याचं वर्णन करीत असतो मला. अहिंसा, हिंसा करू नये. सत्य, खोटं करू नये, खोटं बोलू नये. चोरी करू नये, चोरी करायला लावू नये, चोरी करण्यास सहकार्य करू नये. ब्रह्मचर्य हे 8 अंगाने, त्याला नैष्टिक आणि उपकुर्वाण असे ब्रह्मचर्य मूळ 2 प्रकार आहेत. आणि त्यातले 8 प्रकार आहेत. तुम्हाला कधी आलं तर सांगेल, यातला विस्तार होईल त्याचा, तो मग नाही सांगत तुम्हाला आता. मग असं ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे फक्त एकातलं सांगितलं तुम्हाला, यमातलं. हे एवढे जर झालं तर तो यम पाळल्या जातो. यम म्हणजे माणसं मरतात आणि मग त्या काळात यम घेऊन जातो, तो यम नाही. हा योगातला पहिला, याला म्हणतात यम आणि नियम. शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी, हे दुसरं सूत्र आहे ते. तर दुसरं काय आहे ते, शौच, आंतरबाह्य शुची. आंतरबाह्य शुची गीतेच्या पाठात सांगितलं आहे तुम्हाला खूप वेळा. आंतरशुची ज्ञानाने आणि बाह्य शुची मृत्तिका आणि जळेनी, असे 2 शुच्या असतात. त्याचप्रमाणे शौच, संतोष, मनोवृत्ती अत्यंत संतुष्ट ठेवणे. संतोष, तप म्हणजे मन आणि इंद्रियाची आटणी करणं, तपती, याला तप असं म्हणतात. शौच, संतोष, तप. आणि स्वाध्याय म्हणजे अध्ययन, वेदशास्त्राचं
वेदशास्त्राचं गीतेचं जे ग्रंथ आहेत आपले हिंदू संस्कृतीचे ग्रंथ, त्या ग्रंथाचं अध्ययन करणं त्याला म्हणतात स्वाध्याय. योगशास्त्राचं अध्ययन करणं त्याला म्हणतात स्वाध्याय. आणि पुढे काय, ईश्वर प्रणिधानाने. तर ईश्वर प्रणिधानाने म्हणजे याचा अर्थ सर्व ज्या काय आपण करतो या सगळ्या चुकीतून क्षमा होण्याकरता भगवंताची भक्ती करणं. तो ईश्वराची भक्ती करणं म्हणजे त्याला काय, समर्पित भावाने ती सगळी गोष्ट करत असतं. ते लक्षात आलं तुम्हाला. म्हणून काय म्हणलं, शौच संतोष तपस स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने, त्याला म्हणतात नियम. समजा ऐकून तर ठेवा, ऐकायचं आहे फक्त, हे करायचं नाही आपल्याला. पण योगशास्त्राचं एवढं अवघड असतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी नोही, त्याच्या भानगडीत नका पडू म्हणतात. तर असं आहे ते, तो असं आहे ते. आणि तिसरं आसन स्थिर सुखमासनम. तर आसनं एकूण 84 आहेत. 84 आसनं, 84 योनी आहेत आणि 84 कोटी म्हणजे 84 प्रकार आहेत. म्हणजे याचा अर्थ 84 लक्ष योनी आहेत आणि 84 लक्ष आसनं आहेत. पण त्यातले प्रमुख 84 मानलेले आहेत. 84 पैकी माझे थोडे राहिले होते, मला सगळे आसनं करता येतात. सिद्धासन, पद्मासन, वज्रासन, वृश्चिकासन, मयूरासन, ते असं सिंहासन. आता शब्दाचे ते नावं पण आता करताच येत नाहीत, आता नाव पण आठवत नाही ते. तर असे ते सगळे आसनं असतात. ते मी आसनं बरेच आसनं करतो, 50 आसनं तरी करीत होतो मी चांगल्यापैकी. सगळे आसनं करता यायचे मला. ते आता नाही करता येत, म्हातारपणी काय करता येतात आता. तर ते आसन त्याला म्हणतात. एक दुसरी गोष्ट काय आहे म्हणजे एक प्रहर एका आसनात सुखरूपाने बसून राहणं शक्य आहे का? ते वज्रासन जर बसलं 15 मिनटं 10 मिनटं बसलं तर माणसाचे पाय मोडायला होते. सिद्धासनात बसलं, पद्मासनात बसलं तर ते राहायचेच नाही पाय तुमचे ते. मग आता एक प्रहर म्हणजे 3 तास आणि ते सुखपूर्वक बसायचं, त्या अभ्यासाने ती गोष्ट साध्य होते. त्याला म्हणतात आसन. मग यम नियम आसन प्राणायाम तस्मिन् सती श्वास प्रश्वास गतिविच्छेदक प्राणायाम. त्याला काय म्हणतात प्राणायाम. प्राणायामचे काय असतात 3 प्रकार असतात. वायू आतमध्ये घेत असताना त्याला काय म्हणतात श्वास, आणि बाहेर सोडताना त्याला काय म्हणतात प्रश्वास. श्वास आणि प्रश्वास याला म्हणतात पूरक आणि याला म्हणतात रेचक. आणि मध्ये त्या तितका जर त्यांनी 20 सेकंद 5 सेकंद श्वास घेतला म्हणजे 10 सेकंद आत श्वास घेतला तर 10 सेकंद आतमध्ये ठेवायचा दाबून आणि 10 सेकंद बाहेर सोडायचा. अशी एक प्रक्रिया झाल्यानंतर इकून पुन्हा तो घेतला, पुन्हा कुंभ केला आणि इकडून पुन्हा जर सोडला त्यावेळी तो एक प्राणायाम होतो. आता कोणी ते भातासारखं भासा नाकाने हवा ओढतात आणि भासा सोडतात आणि त्याला ते प्राणायाम म्हणतात. ते पण तसं नाही, त्याला म्हणतात पूरक कुंभक रेचक. पुन्हा ते पुरा इकून पूरक कुंभक आणि पुन्हा रेचक. ती अशी ती प्राणायामाची प्रक्रिया असते. तर ते प्राणायाम हे 2 प्रकार. त्या क्रियेचा काय थोडक्यात प्राणाचा अवरोध करणं याला म्हणतात प्राणायाम. म्हणून श्वास तस्मिन् सती श्वास प्रश्वास गतिविच्छेद प्राणायाम. यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार. प्रत्याहाराची गोष्ट असं आहे, स्वविषय संप्रयोगे चित्तस्वरूपानुकारी व इंद्रियानाम. तर याला काय म्हणतात ते प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपल्या आपल्या विषयापासून परावृत्त करणं. प्रत्याहार म्हणजे काय, सगळ्या इंद्रियाला आपल्या विषयापासून परावृत्त करणं, आसंग करणं आणि चित्ताच्या स्वरूपामध्ये त्याला जागेवर स्थिर करणं याला म्हणतात प्रत्याहार. आणि पुढे धारणा, देश संबंध चित्तश धारणा. थोडक्यात त्या चित्ताची वृत्ती एकाग्र करून त्याच ठिकाणी तास न तास म्हणजे काय यथा दीपो निवात साव्यादे म्हणले ना, जसा निर्वात स्थितीमध्ये तो दिवा अखंड राहतो, तो असा थोडा पण हालत नाही, त्या पद्धतीप्रमाणे
चित्तवृत्ती एकाग्र करून ठेवणं याला म्हणतात धारणा. देश संबंध हा चित्तस्य धारणा. म्हणजे कुठल्या तरी एका देशावरती चित्ताला एकाग्र करून धारणा धरून ठेवणं त्याला म्हणतात ती धारणा. हे काय झाले, हे वरील सगळे समाधीचे 5 अंग मी तुम्हाला सांगितले. आणि मग पुढचे जे 3 अंग असतात ते काय असतात, ते अंतरंग असतात. आणि हे पहिले सांगले हे 5 अंग हे समाधीचे बाह्य अंग असतात. यांनी समाधीची अवस्था तयार करायची असते आणि पुढच्या आतल्या अंगाने समाधीकडे जायचं असतं ते. आणि म्हणून याला बाह्य किंवा आंतर म्हणतात किंवा स्थूल किंवा सूक्ष्म असे पण म्हणत असतात त्याला. तर ते असं ते. आणि त्याच्यानंतर काय आलं, मग ध्यान आलं. आता ध्यान काय बाहेरची प्रक्रिया रे, ध्यानची आतली प्रक्रिया असते. ध्यानाचं लक्षण असं केलं काय म्हणलं तिने, तत्र प्रत्येकतानता ध्यानम. तर एकतानता तैलधारावत त्याला म्हणतात. महाभारतामध्ये त्याला उदाहरण आले. तेलाची धार जशी सोडली जाते ती अखंड असते, तसं चित्तवृत्तीची अखंडता एकाग्रता राहणं याला म्हणतात ध्यान. आपल्या संतांनी खूप उदाहरणं दिली आहेत त्या ध्यानाचे, भिंगरुटीचे वगैरे दिले आहेत ते उदाहरणं. आणि ध्यानातले प्रकार पण अनेक वेगवेगळे असतात. अहंग ध्यान, प्रत्येक ध्यान, ध्येयानुसार ध्यान. मग पुढे आले त्यावेळी तुम्हाला सांगेल ते. त्याला असं ध्यान असं म्हणतात. आता किती झाले, हे 7 झाले ते. आणि शेवटी 8व्या अंगाला समाधी लागते. तर समाधी म्हणजे तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूपशून्यमेव समाधी. तर तदेव अर्थ, थोडक्यामध्ये ती वृत्ती जेव्हा आत्मकार होते, ब्रह्मरूप होते, तदेव अर्थ मात्र निर्भासनम. थोडक्यामध्ये वृत्तीला ज्या कालात ध्याता ध्यान ध्येय याचं यत्किंचित भान राहत नाही, तदेव अर्थ निर्भासनम. कोणत्याची संवेदना शिल्लक राहत नाही अशा कालामध्ये. आणि मग काय होतं, स्वरूपशून्यम, स्वतःच्या स्वरूपाचं अस्तित्वही शून्य रूपात जातं. मग अशी अवस्था येते ती प्रथम वृत्तीसह समाधीपर्यंत जाते. त्यावेळी त्याला सविकल्प समाधी म्हणतात. आणि ज्या काळात वृत्तीरहित तद्रूप अवस्थेत जातो त्यावेळी त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. अशी 8व्या अंगाला समाधी लागते. आणि यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधो 8 अंगानी, अशी ही योगाची प्रक्रिया आहे. तर योगाची प्रक्रिया सांगत असताना आपल्या संतांनी पण त्याचं काठीने सांगितलं. म्हणून नाथ महाराजांनी वासुदेवामध्ये सांगितलं ना ते. हा काय सांगितलं, शरीर शोषण प्राण निरोधन मनजोय हठयोग गोधपिडन कुंडलिनी कलिमलदल भंग ऊर्ध्ववायूचा स्वेतू तोडून करिवन भंग ब्रह्मरंध्री मिसळे परिमोक्षुदंग. सगळा वासुदेव पाहायला ते मराठी शब्द आहेत पण काही नाही कळत, ते काय नाही कळत. असे शरीर शोषण प्राण निरोधन काय कळतं त्याच्यातले त्या प्रक्रिया असतात त्या खूप कठीण असतात. मग संतांनी का लिहिल्या त्या, का लिहिल्या, त्याज्य त्याज्यावया लागी. हे एवढं कठीण आहे हे जर सांगितलं नाही, एखाद्या माणसाला तिकडं त्यात पाहू नको, तिकडं लय वाईट आहे, ते लहान मुलं म्हणलं ते सारखं डोकून पाहत तिकडं, मग त्याला इकडं धरून म्हटलं असं हळूच तिकडं पाहत. तशी आपली परिस्थिती होते. जी एखादी गोष्ट नको म्हटलं ती वाईट आहे कठीण आहे, आपल्याला त्याचा उपयोग नाही म्हटलं तर माणसं जाऊन शोधून ती पाहतात. संतांवरती विश्वास नसतो तरी माणसं हिमालयात जातात, शोधितात, आयुष्य घालतात, योगाच्या नादी लागतात आणि करतात. ते का, आपला संतांवर विश्वास आहे. नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी योगाचं काठीण्य सांगितलं, हे आपल्याला मान्य म्हणून आपण त्या वारकरी त्या रस्त्याने काही जात नाही. तर अशी ही योगाची गोष्ट असते. आणि त्या योगामध्ये शेवटी त्याचं फल असतं समाधी लावणं. पण माऊली सांगतात योग ही गोष्ट अत्यंत कठीण असते आणि ती करणं काही सोपी नसते असं आहे. तर का योग करत असताना त्याच्या प्रक्रिया काय, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नबोधस्य योग भवती दुःख. हा ते फळ देणारा जरूर आहे.
आहे का नाही. पण त्याला युक्त आहार, मितला बोली बोलीजे, मितला पावले चालीजे, आहार तरी शिवीजे. त्याला मोजून खायचं, मोजून बोलायचं, मोजून झोपायचं. अति खाऊन चालत नाही, अति झोपून चालत नाही, अति जास्त चलनवर करून चालत नाही. सगळ्या गोष्टी नात्यश्नतसून ह्यो गोष्टी नचाती स्वप्नशिलाचे असं आलं ना तिथं. ते ते सगळं वर्जित असतं त्या ठिकाणी. आणि म्हणून योगाची प्रक्रिया ही अत्यंत कठीण आहे. आहार तरी शिवीजे, पर युक्तीचे ने मापी मोवेजे, आणि क्रियाजात आचरिजे, तयाची स्थिती मितला बोली बोलीजे, मितला पावली चालीजे, आणि निद्रेही मानू दिजे, त्या ठिकाणी अवसरी एक. अशी योगाची प्रक्रिया कठीण आहे. तर ते पुढं सांगेल तुम्हाला त्या अजून उरलेलं. तर त्याला काय म्हणतात, असा जो योग आहे तो योग. पण माऊली म्हणतात योग आणि याग विधी ही उपाधी आहे. योगाची कठीण प्रक्रिया असते हे तुम्हाला मी सांगितलं. ती कशी कठीण प्रक्रिया सांगितली म्हणून माऊली म्हणतात योग ही गोष्ट कठीण आहे. म्हणून त्यांनी सिद्धी प्राप्त होईल ही गोष्ट काही शक्य होत नाही. तसंच काय आहे याग.